जय शिवराय मित्रांनो लाडका शेतकरी योजना ही चालू करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 2023 असेल 2024 असेल या योजनेअंतर्गत सर्वच योजनेचे पैसे हे एकत्र जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, योजना कोणत्या असणार आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान कधी जमा केले जाणार आहे, योजनेचा लाभ आणि शेतकरी किती पात्र असणार आहे, त्यासाठी लागणारा निधी किती पात्र करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत त्याचं वाटप कधीपासून केले जाणार आहे, एकंदरीत या योजनेअंतर्गत कशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरणं अपेक्षित आहे, फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ज्या योजना आहेत 2023च्या ते 2024च्या या दरम्यानच्या शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या घोषणा केलेल्या होत्या अशा सर्व योजनेचे हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या घोषणा ह्या करण्यात आल्या होत्या। त्यानंतर बऱ्याच काही तारखे देण्यात आल्या होत्या, परंतु पीक विमा कंपनीची मनमानी असेल, यामध्ये पीक विमा जरी असेल 2023चा या पीक विम्याचं कंपनीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलं नव्हतं आणि त्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जो हिस्सा असतो केंद्र सरकारच्या माध्यमातून, त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून, त्यानंतर पीक विमा कंपनीचा जो हिस्सा असतो तर पीक विमा कंपनीला निधी दिल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा पीक विमा वाटप केला नव्हता। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 2023चा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, 2023चा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांना 25% मिळाला होता आणि उर्वरित 75% जे शेतकरी बाकी होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ जरी मोठा झालेला असेल तर 2023 पासून ते 2024चे जे अपडेट आहेत ते पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या शेतकरी योजनेअंतर्गत आपल्याला कशा प्रकारे फायदा मिळणार आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 2023च्या पीक विमा संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर केला होता, परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा वाटप केला नव्हता। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 75% शेतकरी जे बाकी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 2023चा पीक विमा वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण काल जी.आर. काढण्यात आलेला आहे। जी.आर.च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जी लागणारी निधी ती मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। 2023चा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। त्याचबरोबर नाशिकच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा हा वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही पैसे जमा केले नव्हते, अशा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 2023चा पीक विमा हा जमा केला जाणार आहे। त्यासाठी निधी किती आलेला आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विमा हा जमा केला जाणार आहे 2023चा। मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप केला जाणार आहे आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो निधी वितरित करण्याकरता मंजुरी देण्यात आली होती त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता हे पीक विमा वाटप केला जाणार आहे। जवळपास 19,027 कोटी 52 लाखाचा पीक विमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जी आहे ती 3,307 कोटीचा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 13,080 कोटीचा पीक विमा आता परत एकदा उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात वाटप केला जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जे उर्वरित 75% शेतकरी होते या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 19,027 कोटी 52 लाखाचा पीक विमा हा वितरित केला जाणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आहेत, निर्देश देण्यात आलेले आणि जो लागणारा निधी आहे तो कालच्या जी.आर.च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता त्याचं वाटप हे केलं जाणार आहे। तर मित्रांनो, दुसरी माहिती आहे 2023च्या नुकसान भरपाई संदर्भात। 2023ला सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। मित्रांनो, जून ते जुलै ते ऑगस्ट या महिन्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक नुकसान भरपाई 2023ची ही वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये परभणी जिल्हा सुद्धा पात्र करण्यात आला होता, त्याचबरोबर नांदेड सुद्धा पात्र करण्यात आला होता, त्याचबरोबर जालना जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पाऊस झाला होता। मित्रांनो, 2023ची माहिती नसून 2024ची अपडेट आहे। मित्रांनो, 2023चे जे जिल्हे आहेत ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा आता मंजूर करण्यात येणार आहे। जो कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा असतो, शेतकऱ्यांचा जो डाटा आहे तो आता पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून जो पोर्टल तयार केलेला आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून याचं व्हेरिफिकेशन होणार आहे आणि
2024ची जी नुकसान भरपाई ती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केली जाणार आहे। त्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वपूर्ण जी.आर काढून त्यानंतर शेतकऱ्यांसाठी लागणारा जो निधी आहे तो या कृषी विभागाच्या माध्यमातून तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्याप्रमाणे सूचना जातील त्याप्रमाणे राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर केला जाईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर 2024ची जी नुकसान भरपाई ती सुद्धा लवकरच वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, तिसरी माहिती आहे मित्रांनो, पीएम किसानचे बरेच शेतकरी यामध्ये लाभार्थी म्हणून पात्र करण्यात आलेले आहेत। जवळपास 9.5 करोड एवढे शेतकरी 2023च्या म्हणजे 2023 असेल 2024 असेल किंवा 2024च्या दरम्यानचे शेतकरी जे आहेत ते पात्र करण्यात आलेले। यामध्ये पीएम किसानच्या 18 हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे। त्याचबरोबर कालच्या अपडेटनुसार जे शेतकरी आहेत ते पीएम नमो योजनेच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण जी.आर काढण्यात आलेले आहे आणि त्यासाठी लागणारा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, जवळपास नमो योजनेचे जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांसाठी 2296 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काल मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तिसरी माहिती आहे कापूस आणि सोयाबीन अनुदानाची। मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणजेच कापसाचं आणि सोयाबीनचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे आणि त्यासाठी 30 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आलेली आहे। बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे। यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे। तर 2399 कोटीचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की काल 30 तारखेपासून याचं वाटप झालेलं आहे, अशा प्रकारे माहिती देत आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती आणि मित्रांनो, एकंदरीत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वितरित करण्याकरता सुरुवात झालेली आहे। बँकेची जी प्रोसेस आहे ती प्रोसेसच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम ही जमा केली जात आहे। मित्रांनो, काही शेतकऱ्यांना आज रक्कम ही जमा होऊ शकते, काही शेतकऱ्यांना उद्या बरेच दिवस लागणार आहेत, म्हणजे 7 ते 8 दिवसाच्या दरम्यान ही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही पहिल्या टप्प्यात ही मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याचं वाटप आता सुरुवात करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, यामध्ये 2024च्या सुद्धा 25% अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे। मित्रांनो, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले होते, त्यानुसार अधिसूचना सुद्धा काढण्यात आल्या होत्या। तर मित्रांनो, यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या। काही शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा करण्यात आलेले आहेत, म्हणजे एखाद्या गावातून जर 100 किंवा 200 शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांचे मात्र 30% शेतकऱ्यांचे हे फॉर्म घेण्यात आलेले आहे आणि त्यानुसार 25% अग्रिमची अनिवार्य काढल्या जाणार आहे आणि त्यामध्ये जे उर्वरित शेतकरी आहेत ते सुद्धा सरसकट 25% अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र करण्यात जाणार आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेले जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, जालना आहे, धाराशिव, परभणी, त्याचबरोबर हिंगोली या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना ह्या काढण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, 2023च्या नुकसान भरपाई संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा फॉर्म काढण्यात आला होता। शपथपत्र हे फॉर्म काढण्यात आलं होतं। या शपथपत्राच्या माध्यमातून आपण 3 साक्षीदार किंवा 5 साक्षीदाराच्या सह्या घेतल्या होत्या। ज्या शेतकऱ्यांच्या सह्या घेतलेल्या होत्या असे डॉक्युमेंट आता कृषी विभागाकडे अपलोड करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हे डाटा पूर्ण जिल्हाधिकाऱ्याकडे जाणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्याकडे डाटा गेल्यानंतर यामध्ये सरसकट जे नुकसान भरपाई आहे ती बऱ्याच काही जिल्ह्यात पात्र केली जाऊ शकते। अशा प्रकारची आता प्रोसेस कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण फॉर्म नसेल भरला तर आपण फॉर्म भरून घ्या। त्याचबरोबर आपण पीएम किसानचे नवीन शेतकरी असाल, पीएम किसान किंवा नमो योजनेचे नवीन शेतकरी असाल, 2019च्या पूर्वीची जमीन खरेदी केलेली असेल किंवा आपले एखादा वडील किंवा आई मयत असेल किंवा वारसानुसार आपण ते फॉर्म भरू शकता आणि यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपण तो फॉर्म भरू शकता। मित्रांनो, लाडका शेतकरी योजनेअंतर्गत या 6 योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। म्हणजेच 2023 पासून तर 2024च्या पासून 2024 पर्यंत ज्या शासनाच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून तसंच केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या अशा सर्व योजनेचे आता पैसे 2023 ते 2024च्या दरम्यान या घोषणेचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर लाडका शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे जमा केले जाणार आहे। त्या पद्धतीचे आपण फॉर्म भरून घ्या। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर जय शिवराय मित्रांनो।